आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो होतो। ग्रामीण भागातलं साहित्य काय असतं, कृषीवर आधारित साहित्य काय असतं आणि सहकारविषयक साहित्य काय असतं हे पूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून या साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। खरोखरच हे साहित्य संमेलन जरी आजचं पहिलं असलं तरी आज हे साहित्य संमेलन बघितल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये, मी शहराच्या ठिकाणी असं म्हणत नाही, ग्रामीण भागाच्या ठिकाणी हे साहित्य संमेलन दरवर्षी आता आम्ही करणार। सर, गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती टीका केलेली आहे। ते म्हणतात की जर लोकांची कामं होत नसतील तर ते मंत्रिपदं काही चाटायची आहेत। मी स्वतःच्या मंत्रिपदाबद्दल बोलले कोणा भूखंड वाटपावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली। नाही, त्यांना राहायचं नाही मंत्रिमंडळामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे। काय नक्की म्हणणं काय त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय? भूखंड वाटप जो आहे नवी मुंबई शहराचा जो मला तुम्ही असा प्रश्न विचारला की ते असं म्हणाले की कामं जर होत नसतील तर मंत्रिमंडळामध्ये राहून उपयोग काय आहे, असं ते कोणाबद्दल, स्वतःबद्दल बोलले की दुसऱ्याबद्दल? एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कसं बोलले? नगरविकास खातं आहे ना, हे स्वतःबद्दल बोलले। म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही। एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे? कारण देवेंद्रजी फडणवीस साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत। तो कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, याच्यामधनं कदाचित तुमचा TRP काय त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील। आणि एवढीच जर ॲलर्जी असेल तर त्यांनी थांबावं ना, आम्ही कुठं असं म्हणतो। ते आम्हाला सिनियर आहेत, वयानं पण सिनियर आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण त्यांना एवढाच जर त्रास होत असेल त्यांनी थांबावं, बाकीचे सक्षम होत नाही। मराठी भाषा सक्ती हा विषय तुम्ही आता मांडला होता, मराठी भाषा सक्ती केली पाहिजे, काय सांगा? नाही, मराठी भाषा हीच आपल्याकडे सक्ती आहे, परंतु निवडणुका आल्यानंतर याचं वेगळं राजकारण करण्यासाठी काही लोक मराठीची सक्ती नाही आणि हिंदीची सक्ती आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात। राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना ती कमिटी मीच स्थापन केलेली होती, माशेलकर साहेब त्याचे अध्यक्ष होते आणि त्या कमिटीमध्ये स्पष्ट पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना असं सांगितलेलं आहे की मराठी आणि बरोबर हिंदी ही सक्ती झाली पाहिजे आणि ती पहिलीपासून 12वीपर्यंत झाली पाहिजे। आणि तो अहवाल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे 2020च्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी UBTच्या पक्षप्रमुखांनी स्वीकारलेला होता। आता निवडणुका आल्या म्हणून ते दुसऱ्यावर ढकलतात, त्याच्यामुळे तो अहवाल मराठीतला आणि इंग्रजीतला आजही माझ्याकडे आहे आणि त्याला माशेलकर साहेब साक्षीदार। आता तुम्ही खुर्चीमध्ये शेखर निकम सर आणि तुम्ही एकत्र बसलेले होतात, चिपळूण पंचायत समितीमध्ये असं चित्र दिसेल का? मग आता काय करायचं, मारामारी करायची, काय करायचं? नाही, सभापती पदाचा विषय जो आहे, सभापती पदाचा विषय जो आहे, बाजूला बसले आम्ही बोललो नाही, बाजूला बसण्याबद्दल आक्षेप नाही। पंचायत समितीमध्ये असेच बाजूला बसून सभापती होणार का? आम्ही साहित्यावर चर्चा करतो, कशा पद्धतीनं आता साहित्य चळवळ ही विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढवायची याच्यावर आमची सविस्तर चर्चा झाली आणि ती कशी वाढवायची हे तुम्हाला 8 दिवसात कळेल ना। सर, या ठिकाणी चोरके साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता की आता कुठेतरी मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत, त्या दृष्टीने काय उपाययोजना करणार? सरांची भूमिका जी आहे ही अतिशय स्पष्ट आणि परखड आणि सत्य आहे। मराठी शाळा बंद होऊन शहराकडच्या शाळा ज्या वाढत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये CBSE असेल, इंग्रजी माध्यमाच्या अजून असतील, त्याच्यावर जर चांगल्या पद्धतीनं उपाययोजना शासन म्हणून आम्ही करू शकलो तर तो ओढा ग्रामीण भागातच राहील आणि मराठी भाषेच्या शाळा चांगल्या पद्धतीनं चालतील हे त्यांनी जे सुचवलेलं आहे याच्यामध्ये वावगं काय मानण्याचं गरज नाही। सर, यावर्षी आंब्याला मोहर चांगल्या पद्धतीने आला होता, मात्र जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता करपा पडलेला आहे। यावरती कृषी विद्यापीठही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू देखील आमच्या समवेत व्यासपीठावर होते। मी जाताना त्यांना सूचना करेन की नक्की याच्यातलं काय परिस्थिती झालेली आहे, किती याच्यातलं नुकसान होऊ शकतं। जिल्हाधिकाऱ्यांना देखील सर्वे करायला आपण सांगू, पण जोपर्यंत उत्पादन आपल्याकडे येत नाही त्याच्यामुळं किती नुकसान झालं आहे किंवा किती टक्के आले हे आपल्याला कळणार नाही, पण जर नुकसान झालं असेल तर शासनाकडे आपण नक्की त्याची मागणी करू। चिपळूण पंचायत समितीमध्ये युती आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का? आणि चिपळूणमध्ये मला असं वाटतं की 7-4-3 म्हणजे 7 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना 4, भाजपा 3 आणि UBT 4 असं काहीतरी इक्वेशन आहे। मग आता महायुती एकत्र आली तर परत कशाला मग UBT? माहितीचा सभापती पाहायला मिळेल का? माहितीचा सभापती पाहायला मिळेल का? एकंदरीत या ठिकाणी शेखर निकम सोबत निवडणूक लढवली आहे, पण मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी साहित्य संमेलनामध्ये का सांगायच्या? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।